दीनानाथ रुग्णालयाप्रकरणी जी काही चौकशी समिती नेमण्यात आली आहे त्यात आरोग्य संचालक राधाकृष्ण पवार यांचा समावेश आहे आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं सगळं समोर आलं आहे आणि त्यातनं याच माणसावर जर भ्रष्टाचाराचे आरोप असेल तर त्यांना चौकशी समितीत का घेतला असा प्रश्न मनसेनं उपस्थित केला आहे। आपल्यासोबत मनसेचे बोरकर सर आहेत। काय नेमकी तुमची मागणी आहे आणि काय नेमकं ते सगळं प्रकरण होतं भ्रष्टाचाराचं? एकूण राधाकिशन पवार जे आहेत हे भ्रष्टाचारी माणूस आहे। याचे 1.5 वर्षापासून भ्रष्टाचारावरती आरोप आहे। आरोप कोणता आहे तर त्या कामगारांचं त्यांनी 1-1 लाख रुपये 7,000 कामगारांची 1-1 लाख रुपये मागणी केलेली आहे। राज्य शासनाने त्यांच्यावरती चौकशी नेमलेली आहे। ती चौकशी पूर्ण झालेली नाही अजून आणि ते 100% त्यात दोषी आहे। आमचं म्हणणं हे आहे की दोषी हॉस्पिटल आता ह्या महिलेचा खूप निर्गुणपणे अक्षरशः त्यांनी बळी घेतलेला आहे प्रशासनाने। तर प्रशासन आता चुकीचं दिसतंय। दीनानाथ प्रशासन चुकीच्या प्रशासनाला चुकीच्या माणसांनी जर उद्या चौकशी समितीतून जर आणलं मग ही चूक यांची निदर्शनात येणारच नाहीये। म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हेगाराची चौकशी करायची का? आता जेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते ते आरोप नेमके कशासाठी होते? बदलीसाठीचे आरोप आहेत, अंतर्गत आरोप आहेत की अजून काही वेगळे आरोप आहेत? आणि किती कोटींचा तो सगळा भ्रष्टाचार होता? राधाकिशन पवार जे आहेत हे पुणे विभागाला ते प्रमुख आहेत। त्यांच्याकडे 5 जिल्हे आहेत। ते 5 जिल्ह्यामध्ये जी आपली प्रशासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहेत तर त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या कामगारांच्या अंतर्गत बदल्या ज्या आहेत त्या बदल्यांच्या संदर्भात त्यांनी पैसे मागितले। पैसे कसे मागितले तर या सगळ्या 7,000 लोकांना पुणे शहरामध्ये मागच्या वर्षी बोलवून त्यांनी त्या कार्यालयात बोलवलं। कार्यालयात एंट्री करण्यासाठी 1,000 रुपये प्रत्येकी मागितले आणि त्यांच्याशी बोलून त्यांनी प्रत्येकी 1 लाख रुपये द्या हा विषय त्यांनी मागितला आणि हा सगळा विषय राज्य शासनाच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। विधानसभेमध्ये याचा हा असा विषय निघाला की तुम्ही त्याच्यावरती चौकशी समिती नेमा। कोणावरती? राधाकिशन पवारांवरती। तर ती चौकशी समितीने काय केलंय? त्यांचा काही अहवाल आलाय? त्यांच्या ज्यावेळी भ्रष्टाचार झाला त्यावेळीच्या चौकशी समितीचा काही अहवाल आहे तुमच्याजवळ? बोलबाल झाला। राज्य शासन नेहमी अशा वेळेला चौकशी समिती करते। समितीचा नंतर काय अहवाल येतो नागरिकांच्या समोर येतच नाही। पण आता या सगळ्या प्रकरणात त्यांना समितीत घेतलं गेलं आहे आणि त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे? हो, कित्येक कामगार मंडळी माझ्याकडे आहेत की ते तुम्हाला बाईट पण देऊ शकतील। पण त्यांच्याकडे सुद्धा त्यांना एक सरकारी नोकरी आहे। त्यांनी प्रश्न असा केला की आम्ही आहे त्याच ठिकाणी आहे पण आम्ही तर 1 लाख रुपये देऊन रिकामं झालोय। प्रत्येक किती जणांनी? साधारण 7,000 जणांनी 1-1 लाख रुपये दिले। सगळ्यांकडे मागितली त्यांनी। रक्कम वेगवेगळी होती की सारखी सेम रक्कम? सेम रक्कम मागितली होती। 7,000 जणांकडे 1-1 लाख मागितले। विरोधी पक्षनेत्यांनी तो विधानसभेत प्रश्न केला। आता हे खरं तर पाहायला गेलं तर दानवेंनी जो प्रश्न उपस्थित केला दानवेंकडे ती माहिती संपूर्ण असेल पण लोकांचे त्यांनी पैसे घेतलेले आहेत हे 100% आहे। चौकशी समितीत जे राधाकिशन पवार आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या समितीत जर असे भ्रष्टाचारी लोक असेल तर ते खरंच न्याय देतील का किंवा चौकशी समितीचा जो अहवाल आहे तो नीटनेटका देऊ शकतील का असा प्रश्न मनसे यांनी उपस्थित केलाय। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।